Online, everyone? Yes, sir. Yes, sir. Okay. So tell me, what is data Yes, modeling? sir. सुट्टीत अभ्यास केला ना? Okay. काय? Building So relationships. Okay. connection in between two tables, two or more tables. Okay. Connection between two or more tables. Okay. ठीक आहे. सो त्यामध्ये आपण काय काय बघितलेलं? एनीवन? कार्डिनॅलिटी बघितलेलं. What are the types of cardinality? Many to one and many to many. What is one to one and one to many? Give me example. Sir, if one customer purchase a one market product, then relationship between them is one to one. Okay. Good. But one What to one? customer purchase many product, then relationship is one to many. Okay. And many to one? Many customer purchase one product, then its relation is many to one. And many to many? Many customer purchase many products. Okay. What is active relationship and inactive relationship? बघितलेलं आपण. Right. Right. मॅन्युअली करावं लागतं. Right. Then what are the types of schemas present in Power BI? Star schema and snowflake schema. What is star schema? Snowflakes. Okay. And snowflake schema? Fact table connected to dimension table and dimension table connected to sub dimension table. What is fact table and dimension table? Dimension table. In fact table contains only numerical values like transaction related values. Okay. And in dimension table contains only descriptive information like customer details. Okay. So आपण आज रिलेशनशिप बिल्ड करायला स्टार्ट करणार आहे. ओके. मीन्स डेटा मॉडेलिंग. ओके. फर्स्ट स्टेप्स काय केली आपली? पॉवर क्वेरी एडिटर मध्ये काय केलं आपण? ETL प्रोसेस रन केली. व्हॉट इज ETL? एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म अँड लोड. राईट. And देन load. सेकंड स्टेप काय आपली? डेटा मॉडेलिंग. ओके. डेटा मॉडेलिंग. ओके. तुम्ही सांगा कोणत्या टेबलचं रिलेशनशिप कोणत्या टेबल सोबत होऊ शकतं? एनिवन. ओके. अजून इफ जर मला कस्टमरची इन्फॉर्मेशन हवी असेल, इफ माझी कस्टमर आयडी असेल 1 2 3 4 5 6. ओके. त्यांच्या मार्के सेल्स किती झाले मला जर फाइंड करायचं असेल तर कोणते दोन टेबल कनेक्ट करावे लागतील मला? Customer कस्टमर आणि lookup and sales fact table. कस्टमर. राईट. कस्टमर लुकअप आणि सेल्स फॅक्ट टेबल. आता दोघांमध्ये कॉमन की कोणती आहे? कस्टमर की. Customer key कस्टमर की कस्टमर लुकअप मध्ये काय ऍक्ट करते याचं? अरे as primary key. as primary key. Primary key is a unique but not null. Right. कस्टमर लुकअप मध्ये ती काय वर्क करते? प्रायमरी की. बट ती सेल्स फॅक्ट टेबल मध्ये काय वर्क करते याचं? मीन्स वन कस्टमर हॅज मेनी परचेस ऑर्डर्स. राईट. प्रायमरी की म्हणजे वन, फॉरेन की म्हणजे काय? मेनी. अंडरस्टँड? ऑनलाईन. Yes, sir. Yes, sir. ओके. सो मी कनेक्ट कशाला करणार? कस्टमर कीशी. राईट. सो जस्ट काय केलं मी? इथून उचलली अँड देन इथं ट्रॅक केली डायरेक्ट. ओके. हा काहीतरी डायलॉग बॉक्स ओपन होतोय. राईट. सो आपण कनेक्ट कुठून करतोय? डायमेन्शन टेबल टू फॅक्ट टेबल. राईट. डायमेन्शन टेबल कोणता आहे आपला? कस्टमर लुकअप नावाचा. फॅक्ट टेबल कोणता आहे? सेल्स फॅक्ट नावाचा. दोघांमध्ये कॉमन काय होतं? कस्टमर की. राईट. कार्डिनॅलिटी काय बनते? 1 to many means one customer has many orders. क्रॉस फिल्टर डिरेक्शन सिंगल. नंतर सांगतो पुढे काय क्रॉस फिल्टर डिरेक्शन. ओके. करू सेव्ह. सेव्ह करतो.
केली सेव्ह रिलेशनशिप सगळ्यांनी? ओके. सेकंड सांगा एनीवन. Second would be customer lookup ओके. कस्टमर लुकअप. and product lookup. ओके. कस्टमर लुकअप अँड प्रोडक्ट लुकअप. ओके. ओके. कसं कनेक्ट करणार कस्टमर लुकअप प्रोडक्ट लुकअप? हॅलो. No, sir. कनेक्ट कस्टमर लुकअप अँड प्रोडक्ट लुकअप राईट. बिकॉज दोघांमध्ये काही कॉमन रिलेशनशिप आहे का? नाहीये. ओके. नाही sir. राईट. सो आपण कॅलेंडर लुकअप आणि सेल्स फॅक्ट टेबलला कनेक्ट करू शकतो. सेल्स फॅक्ट टेबल म्हणजे हा अपेंड टेबल आहे माझा. ओके. हा लक्षात ठेवा. सेल्स फॅक्ट मध्ये त्याचं नाव चेंज केलंय मी. ओके. मला जर डेट वाईज, इयर वाईज, मंथ वाईज इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कनेक्ट करावं लागेल ना सेल्स फॅक्ट टेबल आणि कॅलेंडर लुकअपला. ओके. सो डेटला कनेक्ट करू. डेट टू ऑर्डर डेट. ओके. कनेक्ट. काय अगेन 1 to many रिलेशनशिप. वन डेट हॅज अ मेनी ऑर्डर. राईट. सेव्ह करू. केलं सेव्ह. ओके. अगेन अजून एक रिलेशनशिप आहे कॅलेंडर लुकअप आणि सेल्स फॅक्ट टेबल. कोणती? अजून एक बिल्ड होती. डेट विथ स्टॉक डेट. राईट. अगेन डेट टेबल विथ स्टॉक डेट. अगेन 1 to many रिलेशनशिप. ओके. हा एक वे झाला रिलेशनशिप बिल्ड करण्याचा. सेकंड वे वॉज इथं मॅनेज रिलेशनशिप म्हणून एक टॅब आहे दिसतोय. मॅनेज रिलेशनशिप त्याच्यावर सिलेक्ट करतो जस्ट. ओके. सिलेक्ट केले. आता इथं न्यू रिलेशनशिप म्हणून एक टॅब आहे. करू सिलेक्ट त्याला. सिलेक्ट करतो. आता मला बनवायचं कसं, कोणत्या टेबलमध्ये रिलेशनशिप आहे? 2 सांगा एनीवन. दिसतंय? बोला. कॅलेंडर लुकअप आणि सेल्स टेबल केला ना. कॅलेंडर लुकअप आणि सेल्स टेबल केला मी. ओके. प्रोडक्ट कॅटेगरी आणि प्रोडक्ट सब कॅटेगरी. ठीक आहे. त्याकडे नंतर जाऊ. दुसरा अजून रिटर्न्स डेटा फाइंड करायचा असेल डेट वाईज तर रिटर्न डेट आणि डेटला कनेक्ट करू शकतो मी. करू शकतो Yes, का? sir. ओके. सो फर्स्ट टेबल कोणता घेऊ मी? कॅलेंडर लुकअप. राईट. Yes. वेर इज कॅलेंडर लुकअप? दिस इज कॅलेंडर. सेकंड टेबल Return data. रिटर्न्स डेटा. रिटर्न्स डेटा कोणता टेबल आहे आपला? फॅक्ट टेबल आहे. आठवतंय? क्लिक होतंय? ओके. फॅक्ट टेबल. पुढे गेलं. रिटर्न्स. दोघांमध्ये कॉमन काय आहे? Date, sir. राईट. हे एक नेहमी लक्षात ठेवा. वरचे कॉलमचे नाव काहीही असू दे, बट त्या कॉलम मधलं जर स्ट्रक्चर सेम असेल तर 2 टेबल कनेक्ट होऊ शकतात. ओके. वरचं कॉलमचं नाव काहीही असू दे, बट त्या दोघांमध्ये जर कनेक्शन होत असेल म्हणजे स्ट्रक्चर आतमधला डेटा पूर्ण सेम असेल. आता इथं डेट आहे म्हणजे सगळे डेट फॉर्मॅट आहे. इथं पण डेट, इथं पण डेट फॉर्मॅट आहे. तर डेट कनेक्ट होऊ शकते. ओके. रिटर्न डेट. राईट. करू 1 to 1. बरोबर आहे का? 1 to many सिलेक्ट करतो. 1 to many बिकॉज वन डेट हॅज अ मेनी रिटर्न्स ऑर्डर. ओके. किंवा एक पण असू शकते. डिपेंड्स. मोस्ट ऑफ द आपण 1 to many रिलेशनशिप यूज करतो. ओके. झाली काय ते रिलेशनशिप बिल्ड. आता मी अगेन कुठे गेलो? रिपोर्ट व्ह्यूला जातो. ओके. रिपोर्ट व्ह्यूला गेलो. मी जस्ट इथे एक टेबल आहे तो टेबल सिलेक्ट करतो. ओके. काय करतो? टेबल सिलेक्ट केला. ओके. केला टेबल सिलेक्ट. देन मी इथं काय करतो? एक कॅटेगरी नेम घेतो. राईट. कॅटेगरी नेम. ओके. अँड देन ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटी. ओके. आता जर मी घेतलं कॅटेगरी नेम दिसले आणि त्या ऑर्डर क्वांटिटी, तर सगळ्यांची ऑर्डर क्वांटिटी सेमच आहे. राईट. सेम आहेत का?
84 समथिंग 174 हे फिल्टरच होत नाहीये. Yes. बरोबर का? का? बिकॉज रिलेशनशिप क्रिएट केलंय का आपण? नाही केलेलं. ओके, नाही. काय करतो मी अगेन मॉडेल व्ह्यू मध्ये जातो. ओके, आता मला काय हवं होतं? कॅटेगरी वाईज काय करायचं होता? डेटा फिल्टर आउट करायचा होता. राईट, कॅटेगराईज फिल्टर आउट करायचं. कॅटेगरी नेम कशामध्ये? प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये. ह्याच्यामध्ये प्रायमरी की कोणती आहे? प्रोडक्ट कॅटेगरी की. राईट, बट तीच प्रोडक्ट कॅटेगरी की सेल्स फॅक्ट टेबल मध्ये आहे का? आहे का? नाहीये. राईट, मी जर हा एक टेबल घेतलाय, राईट, कॅटेगरी नेम कशामधून घेतलंय? कोणत्या टेबल मधून घेतलंय? प्रोडक्ट लुकअप मधून घेतलंय. राईट, बरोबर. सॉरी, प्रोडक्ट कॅटेगरीज मधून घेतलाय कॅटेगरी नेम. राईट, आणि ही जी सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी कशामधून घेतली? सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. राईट, म्हणजे जो आपला आपण केलेला आपण टेबल 20, 21, 22 चा सेल्स. ओके, बट जेव्हा मी मॉडेल व्ह्यू मध्ये जातोय, कुठे गेला मॉडेल व्ह्यू मध्ये, मग या दोघांमध्ये काही रिलेशनशिप बिल्ड होतच नाहीये. मग कसं जाणार आपण? हीच प्रोडक्ट कॅटेगरी ती की कशामध्ये मेन्शन आहे? प्रोडक्ट सब कॅटेगरी की मध्ये कनेक्ट करू दोघांना. ओके, Yes, sir. अगेन मॅनेज रिलेशनशिप मध्ये जातो. न्यू रिलेशनशिप. ओके, फर्स्ट टेबल कोणता? प्रोडक्ट कॅटेगरीज. राईट, कुठे जायचंय आपल्याला? कुठल्या टेबलवर जायचंय? प्रोडक्ट सब कॅटेगरी. ओके, दोघांमध्ये कॉमन काय? त्याने ऑटोमॅटिकली डिटेक्ट केलं बघा. प्रोडक्ट कॅटेगरी की कॉमन आहे. 1 to many रिलेशनशिप बिल्ड होते. देन सेव. ओके, ह्याच्यामध्ये काय? प्रोडक्ट सब कॅटेगरी की आहे. राईट, प्रोडक्ट सब कॅटेगरीज मध्ये ती आहे का? ह्याच्यामध्ये सेल्स फॅक्ट टेबल मध्ये आहे का प्रोडक्ट सब कॅटेगरी की? नाहीये. ती कशामध्ये मेन्शन आहे? प्रोडक्ट लुकअप मध्ये मेन्शन आहे. म्हणजे मी प्रोडक्ट सब कॅटेगरीज आणि प्रोडक्ट लुकअपला कनेक्ट करू शकतो. ओके, प्रोडक्ट सब कॅटेगरी की 2. न्यू रिलेशनशिप क्रिएट करतोय. कुठून जायचंय मला? प्रोडक्ट सब कॅटेगरीज टेबल मधून जायचंय. कोणत्या टेबल पर्यंत जायचंय? प्रोडक्ट लुकअप मध्ये. ओके, दोघांमध्ये कॉमन काय? प्रोडक्ट सब कॅटेगरी की ऑटोमॅटिक त्यांनी डिटेक्ट केली. देन सेव. प्रोडक्ट कॅटेगरी कोणाशी कनेक्ट आहे? प्रोडक्ट सब कॅटेगरीशी. प्रोडक्ट सब कॅटेगरी कोणाशी कनेक्ट आहे? प्रोडक्ट लुकअपशी. आता प्रोडक्ट लुकअप मध्ये आणि सेल्स फॅक्ट टेबल मध्ये कॉमन काय आहे? प्रोडक्ट की. दोघांचं रिलेशनशिप बिल्ड होऊ शकतं. ओके, प्रोडक्ट कीला प्रोडक्ट कीशी कनेक्ट करतो. आलं 1 to many रिलेशनशिप. अगेन सेव्ह करतो. केलं सेव्ह. अगेन आता काय करतो? रिपोर्ट व्ह्यू मध्ये जातो माझ्या. ओके, झालं काय फिल्टर आउट? रिलेशनशिप कसं बिल्ड केलं कळालं का? का इम्पॉर्टंट आहे रिलेशनशिप बिल्ड कर? यामुळे गोष्टी ऑटोमॅटिकली फिल्टर आउट होतात. नाही तर तुम्हाला काय करायला लागलं असतं? प्रोडक्ट लुकअपचा टेबल घ्यायला लागला असता, त्याच्यामध्ये दुसरा टेबल जॉईन करायला लागला असता आणि मग तुम्हाला आन्सर द्यावे लागले असते. बट इथं असं होतंय का? नाही. आपण काय केलं? मला काय पाहिजे होतं? कॅटेगरी वाईज सेल्स हवा होता, ऑर्डर क्वांटिटी वाईज. राईट, सो मी काय केलं? प्रोडक्ट कॅटेगरी आणि सेल्स फॅक्ट टेबल मध्ये कॉमन होतं का? कोणतं नव्हतं. बट प्रोडक्ट कॅटेगरीज आणि सब कॅटेगरीज मध्ये कॉमन होतं. त्यामुळे फर्स्ट 2 टेबल कनेक्ट केले. प्रोडक्ट सब कॅटेगरीज आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये कॉमन होतं. एक की कॉमन होती, त्यामुळे ते 2 कनेक्ट केले. अँड प्रोडक्ट लुकअप थ्रू सेल्स डेटा. राईट, सो हे कनेक्शन कसं झालंय? वाया झालं. ह्यालाच काय म्हणतो आपण? स्नोफ्लेक स्कीमा. ओके, इफ द प्रोडक्ट कॅटेगरीज कस्टमर लुकअप रिटर्न्स डेटा हे जर डायरेक्ट कनेक्शन होत असते ना, त्याला आपण म्हणलो असतो स्टार स्कीमा. कळालं? डिफरन्स कळाला तर एक्झॅक्ट ऑनलाईन? Yes, sir. Yes, sir. ओके, किती झाले माझे लक्ष? 1 2 3. ओके, अजून काय कनेक्ट करू शकतो? अजून काय इन्फॉर्मेशन आहे? सेल्स फॅक्ट टेबल टेरिटरी लुकअपशी त्यांनी काय मिळणार आहे मला? टेरिटरी वाईज पूर्ण डेटा
मीन्स कॉन्टिनेंट वाईज, रिजन वाईज, कंट्री वाईज, राईट. दोघांमध्ये कॉमन काय? टेरिटरी. Territory key. ओके. कुठून जाणार मी अगेन? डायमेन्शन टेबल टू फॅक्ट टेबल. ओके. सो सेल्स टेरिटरी लुकअप टू कुठे जाऊ? सेल्स फॅक्ट टेबल. ओके. वन टू मेनी रिलेशनशिप. केलं कनेक्ट. अजून काय घेऊ शकतो आपण? Sir, Return return data. data and product lookup. ओके. रिटर्न्स डेटा अँड प्रोडक्ट लुकअप. ओके. सो प्रोडक्ट लुकअप प्रोडक्ट इन्फॉर्मेशन मिळेल आपल्याला, राईट. करू कनेक्ट. कसं Yes. कनेक्ट करणार आपण? Product key. प्रोडक्ट की. नाही. ओके. ठीक आहे, करून बघतो. होतंय ना? घाबरता काय? मी फक्त कन्फ्युजन करतोय तुम्हाला. ओके. दोघांमध्ये काहीतरी रिलेशनशिप बिल्ड होती ना. कसं कळालं मला? प्रोडक्ट लुकअप काय आपला प्रायमरी टेबल आहे, त्यामध्ये प्रोडक्ट की काय आहे? प्रायमरी की आहे. बट तीच ऍज अ रिटर्न्स मध्ये काय करते? फॉरेन की ऍज अ ऍक्ट करते. बरोबर. म्हणजे काय? वन प्रोडक्ट हॅज अ मेनी रिटर्न्स, राईट. म्हणजे माझा एखादा प्रोडक्ट असेल तो मेनी टाइम्स रिटर्न केला असेल ना, त्यामुळे रिटर्न डेटामध्ये काय ना, तो मल्टिपल टाइम्स येणार आहे, राईट. सो मी ही इन्फॉर्मेशन देऊ शकतो अजून. ओके. सो मी कसं कनेक्ट करणार? प्रोडक्ट की थ्रू रिटर्न्स डेटाची प्रोडक्ट की. ओके. सो डायमेन्शन टेबल टू अगेन फॅक्ट टेबल. ओके. अजून एनीवन? काय काय? Sales fact table and return data. ओके. वेट. सेल्स फॅक्ट टेबल आणि रिटर्न डेटा म्हणले, बरोबर. कोणतं की करणार मी कनेक्ट? टेरिटरी की Product. आणि रिटर्न्स डेटा. Product key. प्रोडक्ट की. सेल्स फॅक्ट टेबल आणि रिटर्न डेटा कनेक्ट करायचा आहे ना, राईट. ऑनलाईन. Yes, sir. ओके. सो कशा थ्रू कनेक्ट करणार मी? टेरिटरी की वाईज ना कनेक्ट करतो. ठीक आहे, तुम्ही म्हणता त्यामुळे कनेक्ट करतो ना. ओके. काय येतं इथे लिहून? द रिलेशनशिप हॅज कार्डिनॅलिटी मेनी टू मेनी रिलेशनशिप. दिस शुड बी मे यूज इफ इट इज एक्सपेक्टेड दॅट नायदर कॉलम कंटेन्स युनिक व्हॅल्यूज. मी काय म्हणलेलं स्टार्टिंगला? कधीच दोन फॅक्ट टेबल कनेक्ट होऊ शकत नाही. का? ह्या एररमुळे. बिकॉज ऑफ मेनी टू मेनी रिलेशनशिप. जेव्हा मेनी टू मेनी रिलेशनशिप तुम्ही क्रिएट करता तेव्हा अँबिग्युटी क्रिएट होते. अँबिग्युटी म्हणजे काय? कन्फ्युजन निर्माण होतं, कॉम्प्लेक्सिटी वाढते, राईट. त्यामुळे नेहमी कधीच आपण दोन फॅक्ट टेबल कनेक्ट करू शकत नाही. कधी करू शकतो? इफ तुम्हाला त्या डेटाची पूर्ण अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे डेटा लिमिटेड पिरियडमध्ये, म्हणजे एक लिमिटेड 10, 20, 100 पर्यंत डेटा आहे, पण त्याच्यावर असेल तर नाही करायचं. तुम्हाला कळणार नाही कोणता प्रोडक्ट कशाशी लिंक आहे. कळालं? ऑनलाईन क्लिअर? Yes, sir. Yes, sir. त्याला जर मी वन टू मेनी क्रिएट करायला गेलो ना, बघा तो एरर काय देतो आपल्याला. वन टू मेनी कॉलम टेरिटरी की इन टेबल सेल्स फॅक्ट टेबल कंटेन्स डुप्लिकेट व्हॅल्यू. ओके. जेव्हा मी काय करतो, मी फॉरेन की क्रिएट कनेक्ट करतोय ना, बरोबर. सेल्स फॅक्ट टेबल मी टेरिटरी की काय आहे? फॉरेन कीच आहे. का? तीच टेरिटरी की टेरिटरी लुकअप मध्ये काय? प्रायमरी की आहे, बरोबर ना. बरोबर आहे का? Yes, बरोबर sir. आहे ना. टेरिटरी की कशामध्ये प्रायमरी की वर्क करते? टेरिटरी लुकअप मध्ये. बट बाकीच्या टेबल मध्ये काय ऍक्ट करणार ती ऍज अ फॉरेन As a की. foreign key. त्यामुळे मी हे दोन फॉरेन की कनेक्ट करू शकतो का? नाही करू शकत. ओके. अंडरस्टँड सगळ्यांना? Yes, sir. कॅन्सल करू? Sir, सांगता येईल product. इंटरव्ह्यूला? येस. काय म्हणता? जर प्रोडक्ट की घेऊन कोऑर्डिनेट. ओके. मी प्रोडक्ट की पण कनेक्ट करतो. सेमच ना. मला सांग, सेल्स फॅक्ट टेबल कोणता आहे आपला? फॅक्ट टेबल आहे, राईट. ह्याच्यामध्ये जे काही टेबल्स, जे काही कॉलम्स असणार आहे ते सगळे फॉरेन की असणार आहेत. ह्यामध्ये कधीच फॅक्ट टेबल मध्ये प्रायमरी की असू शकत नाही, कधीच नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. ओके. ऑनलाईन येस सर. क्लिअर झालं? आता प्रोडक्ट की कोणतरी म्हणत होतं.
कोण म्हणत होतं ऑनलाईन? कळतंय सगळ्यांना? येस सानिका, येस सर कळते. कळतंय ना? एव्हरीवन फास्ट हा, रिप्लाय देणार नाही तर मी पुढे नाही जाणार. अजय, कळतंय अनिल, सर. अश्विनी, Yes, Yes, sir. sir. Yes. चैताली, किरण, प्रशांत, प्रज्योत, प्रथमेश, पूर्वा, राहुल. कळतंय सर. ओके गुड. ठीक आहे, इझी आहे. डेटा मॉडेलिंग कोण करू शकतो तुम्ही? फक्त डेटा मॉडेलिंग जेव्हा करता तुम्ही तेव्हा तुम्हाला फक्त माहीत पाहिजे कोणती प्रायमरी की आणि कोणती फॉरेन की आहे, तरच तुम्ही ॲक्युरेट डेटा मॉडेलिंग करू शकता. ओके, जेव्हा तुम्ही पुढे MNC मध्ये जाताल तेव्हा फर्स्ट काम तुमचं हेच असतं की डेटा मॉडेल्स क्रिएट करणं, देन त्याचे ॲनालिसिस करणं. तर डेटा मॉडेलिंग केल्यानंतर काय घंटा बनवणार का ॲनालिसिस? ओके, अजून एक रिलेशनशिप बोला लास्ट. रिटर्न डेटा आणि टेरिटरी लुकअप. ओके, कुठून जाणार मी? रिटर्न काय सिलेक्ट करणार? टेरिटरी लुकअप. त्यामध्ये काय सेल्स टेरिटरी की ट्रू टेरिटरी की करू सेव्ह करतो. झालं काय ते रिलेशनशिप 1 to मेन. सगळ्यांचे झाले बिल. ओके, एक नेहमी लक्षात ठेवा, जे फॅक्ट टेबल असेल ना, जो फॅक्ट टेबल तो नेहमी सेंटरला ठेवायचा आणि त्याच्या आजूबाजूला सगळे डायमेन्शन टेबल्स. ओके, फक्त आपला रिटर्न डेटा कोणता होता? फॅक्ट टेबल होता अजून एक, त्यामुळे तो मी थोडं खाली ठेवतो. मग जो मेन फॅक्ट टेबल असेल, जो मेन फॅक्ट टेबल कोणता होता आपला? सेल्स डेटाचा, तो नेहमी काय ठेवायचा? मध्ये ठेवायचा आणि त्याच्या आजूबाजूला रिलेशनशिप क्रिएट करायचे. ओके, अंडरस्टूड सगळ्यांना? फोटो काढून घेऊ शकता की एवढी रिलेशनशिप क्रिएट केली. येस, नाही कोणतरी बोलत. स्टार म्हणजे काय? मेनी आणि 1 म्हणजे 1. ओके, हे लक्षात ठेवा फक्त. हे काय? अगेन काय केलं मी? एक टेबल सिलेक्ट केलाय. ओके, इकडे बघा, टेबल सिलेक्ट केलाय. ओके, आता काय करतो मी? टेरिटरी लुकअप दिसते, त्यामधली सेल्स टेरिटरी की घेतो. काय घेतो? सेल्स टेरिटरी घेतला. आल्या काहीतरी समथिंग. आता सेल्स फॅक्ट टेबल मधली ऑर्डर क्वांटिटी घेतो. ओके, ऑर्डर क्वांटिटी आली समथिंग काहीतरी, राईट. आणि अगेन सेल्स मधले रिटर्न क्वांटिटी घेतो. गेली सेल्स मध्ये नाही ना, सॉरी, रिटर्न्स डेटामध्ये ना, सॉरी रिटर्न्स डेटामधली रिटर्न क्वांटिटी घेतो. का असं येतं? डेटा टाईप चेक करावं लागेल मला. वेट, टेक्स्ट डेटा टाईप मिसमॅच होते त्यामुळे ते एरर येतो तुम्हाला. ओके, जस्ट फक्त मी हे करतो, त्याला कन्वर्ट करतो. रोल नंबर जस्ट रोल नंबर करतोय. कशामध्ये करतो मी? होम टॅब मध्ये जायचं, राईट साईडला डेटा टाईप म्हणून ऑप्शन आहे. ओके, जस्ट त्याला कन्वर्ट करतो. अगेन रिटर्न क्वांटिटी, होम टॅब मध्ये गेलो, राईट साईडला डेटा टाईप आहे, जस्ट होल नंबर. अगेन इथे काय करतो आता? रिटर्न क्वांटिटी घेतो.
जस्ट वेट अ मिनिट. टेरिटरी की सेल्स फॅक्ट टेबल मधली घेतो. जस्ट वेट अ मिनिट. ऑर्डर क्वांटिटी अगेन सेल्स फॅक्ट टेबल मधली. कॅन जस्ट मी ड्रॅग करतो. ओके आली. आणि रिटर्न क्वांटिटी रिटर्न्स डेटा मधली आली. ओके जेव्हा मी असं काहीतरी एक व्हिज्युअल क्रिएट करतोय ओके तेव्हा मला टेरिटरी की दिसते. त्यामधले सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी दिसतात ते काहीतरी आणि सम ऑफ रिटर्न क्वांटिटी दिसतात ते. बरोबर. हे सम ऑफ रिटर्न क्वांटिटी सेम दिसतात ते. राईट. का आता मी जेव्हा मॉडेलिंग मध्ये जाईल तेव्हा फर्स्ट काय घेतलेलं मी सेल्स फॅक्ट टेबल टू सिलेक्ट काय केलेलं रिटर्न क्वांटिटी. राईट. हा जो डेटा फ्लो होतोय तो कसा होतोय वन टू मेनी. राईट. खालून ते वर होतोय. बरोबर. एकाच वे मध्ये होतोय. ही डिरेक्शन काय सिंगल डिरेक्शन आहे. राईट. जस्ट त्याला काय करतो प्रॉपर्टीज मध्ये जातो अँड बोथ डिरेक्शन करतो. करू बोथ डिरेक्शन. केलं. टेबल व्ह्यू मध्ये जातो. झालं क्वांटिटी. का जेव्हा मी सिंगल डायरेक्शन घेत होतो लक्ष द्या सगळीकडं. जेव्हा मी सिंगल डायरेक्शन घेत होतो तर डेटा कसा फ्लो होत होता टेरिटरी लुकअप टू सेल्स फॅक्ट म्हणजे एकाच वे मध्ये फ्लो होत होता. राईट. म्हणजे तो इन्फॉर्मेशन कशी देत होता मी काय घेतलेलं सेल्स फॅक्ट टेबल मध्ये ऑर्डर क्वांटिटी आणि त्यातलीच टेरिटरी की. बट रिटर्न क्वांटिटी कशामधली घेतलेली रिटर्न्स डेटा मधली. राईट. तेव्हा फिल्टर आउट होत होतं का सिंगल डिरेक्शन घेतल्यामुळे नव्हतं होत. का हे दोन सेल्स फॅक्ट आणि रिटर्न्स डेटा कनेक्ट तर नाहीयेत. बरोबर नाहीयेत. त्यामुळे ते फिल्टर आउट होणार का नाहीये. बट सिंगल डिरेक्शन घेतल्यामुळे फक्त काय फिल्टर आउट होती ऑर्डर क्वांटिटी फिल्टर आउट होत होती. बरोबर. बट जेव्हा मी जाऊन बोथ डिरेक्शन घेतलं तर सेल्स फॅक्ट टेबल इकडे पण फ्लो होतोय. कसा सेल्स फॅक्ट टू टेरिटरी लुकअप टू रिटर्न्स डेटा. राईट. म्हणजे ह्या डिरेक्शनला पण फ्लो होतोय आणि सेल्स फॅक्ट टेबलला पण फ्लो होतोय. बरोबर. त्यामुळे त्यांनी कसं कसं फिल्टर आउट केलं सम ऑफ ऑर्डर रिटर्न क्वांटिटी पण फिल्टर आउट केली. राईट. जशी ऑर्डर क्वांटिटी फिल्टर आउट केली तशी इथं दोघांमध्ये रिटर्न नसेल झालं तर तिथं नाहीये. सिम्पल. कारण क्रॉस फिल्टर डिरेक्शन मान नका हलू नसते. आलं सर एक ऑनलाईन. मिनिट. हॅलो सर. येस येस. ते मॉडेल व्ह्यूला जा ना सर. ओके. सर इथे रिटर्न्स डेटा टू टेरिटरी लुकअपला जर बाय डायरेक्शनल केलं तर बघू आपण करू हा. ह्याची म्हणजे क्लोज करू म्हणतोय का. हा हा हा. ओके ह्याची पण क्लोज करतो. ठीक. सिंगल. ओके ह्याला करू बोथ. येस. बोथ करतो. कुठे गेलो बोथ. अरे थांब आधी बोथ थांब सिंगल करतो देन. ठीक आहे. थांब वेट. सिंगल डिरेक्शन आहे. ओके रिफ्रेश करतो अगेन तुम्हाला एक कळून जाईल. आले सेम क्वांटिटी. ओके अगेन मॉडेल व्ह्यू मध्ये जातो. अगेन प्रॉपर्टीज मध्ये जातो आणि इथं काय म्हणतो बोथ करतो मी बोथ करतो. करू बोथ. सेव्ह करतो. काय म्हणते देर इज ambiguous path between sales fact table and returns data. का कोणते जस्ट वेट अ मिनिट. आता जेव्हा मी इथं क्रिएट करतोय ओके बोथ डिरेक्शन क्रिएट करतोय. जस्ट वेट. ओके रिटर्न्स डेटा आणि सेल्स फॅक्ट टेबल मध्ये काय कनेक्शन होते का डायरेक्टली जेव्हा मी इथं जर मी फ्लो कसं होतोय बघा टेरिटरी लुकअप कडून रिटर्न्स डेटाकडे जातोय ना. राईट. रिटर्न्स डेटा इकडून कुठे कनेक्ट आहे का सेल्स डेटाशी ऑनलाईन वाया वाया कनेक्ट आहे सर. प्रोडक्ट कुठे लुकअप. वाया कनेक्शन आहे. प्रोडक्ट लुकअप म्हणजे सेल्स फॅक्ट टू प्रोडक्ट लुकअप. बट रिटर्न्स डेटा थोडी प्रोडक्ट लुकअपला कनेक्ट आहे.
No, sir. राईट. हॅलो. सर आपण याला केला होता ना प्रोडक्ट की. प्रोडक्ट कीला नाही रिटर्न नाही. डेटाची हा नाही केलेलं का? हे वन केलेलं. वन नंबर इथे दिसतोय ना ते कुठलं? केलेलं वेट केलेलं. जस्ट वेट. हे अगेन सिंगल करतो. ओके ठीक आहे. मी हे बोथ करू का? कोणाचा डाऊट होता? बोथ करू. प्रोडक्ट लुकअप आणि रिटर्न डेटा मधलं कनेक्शन बोथ करू का? करून बघा सर, हा ट्राय करून बघू. अरे दाद्या मला सांग, आपलं व्हिज्युअल कशा रिलेटेड होतं? टेरिटरी रिलेटेड होतं, राईट. हा राईट. दोघांमध्ये कॉमन कोणता टेबल आहे? सेल्स फॅक्ट टेबल आणि रिटर्न डेटा मधला टेरिटरी Territory लुकअप आहे. राईट. सो मी काय केलं, जस्ट फॅक्ट टेबल आणि डायमेन्शन टेबल मध्ये काय केलं, जस्ट एक बोर्ड डिरेक्शन सिंगल केली. ओके सिलेक्ट बोर्ड डिरेक्शन करतो. ओके केलं सेव्ह. ओके. इथे बघतो झालं फिल्टर आउट. येस. ओके. बट जर मी इथं करायला बघितलं तर एरर येतोय. काय एरर येतोय माहिती का? केलं का ऑब्झर्व? नाही सर, ते म्हणजे मी वाचलं ते बट कळालं नाही मला. कुठलं एरर वालं? हा एरर म्हणजे एरर आला बट तो काय येतो एरर? परत वाच एरर. काय म्हणतंय? देर आर अँबिग्युअस पाथ बिटवीन. म्हणजे अँबिग्युअस म्हणजे काय? कन्फ्युजिंग. कन्फ्युजन क्रिएट करतोय. कशामध्ये? टेरिटरी लुकअप आणि कॅलेंडर लुकअप मध्ये. का? हॅलो. टेरिटरी लुकअप मी साईडला घेतो. ठीक आहे. अबे यार, थांब कॅन्सल करतो. ओके. का? रिटर्न डेटा कशाशी कनेक्ट आहे? कॅलेंडर लुकअपशी आहे, राईट. बट टेरिटरी लुकअप कॅलेंडर टेबलशी कनेक्ट आहे का? नाही. आहे का ऑनलाईन? नाही. नाही सर. त्यामुळे काय करत होता तो, कन्फ्युजन होता. त्याला कळत नव्हतं की मी कोणत्या डिरेक्शन जाऊ. रिटर्न डेटा कडून कॅलेंडर लुकअपला जाऊ, रिटर्न डेटा कडून प्रोडक्ट लुकअपला जाऊ, की रिटर्न डेटा कडून फॅक्ट टेबलला जाऊ. ओके 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 ठीक आहे सर. ओके. अगेन सिंगल डायरेक्शन. ओके. हे बोर्ड डायरेक्शन आपण कधीच यूज करत नाही, लक्षात ठेवा. नेहमी सिंगल डायरेक्शन. ओके. कळलं? क्रॉस फिल्टर डायरेक्शन एव्हरीवन ऑनलाईन Yes, क्लिअर? sir. Yes, sir. तिघ जण कोण गायब झाले रे? 24 ऑनलाईन सगळ्यांना कळालं? चैताली, किरण, अजय, आनंद, कीर्तिश. डाऊट कोणाचा होता तो? माझंच होतं सर. कीर्तिशचा होता. ओके. कळालं का कीर्तिश क्रॉस फिल्टर कसं वर्क करतं? हा सर. ओके. प्रज्योत पाटील, प्रशांत. हो सर. बोला पटकन, सगळे बोला बरं पटकन, तर पुढे जायला. ओके. मॉडेलिंग बिल्ड करता येईल सगळ्यांना आता? इझी Yes, आहे? sir. Yes, sir. ओके. सोपं आहे ना? दोन जण कोण गायब? ठीक आहे. ओके. आता फक्त रिमूव्ह करून टाकतो टेबल सगळे. बघणारे पुढे जाऊन सगळं. ओके. आता हा माझा सेल्स पॅक, सॉरी एक कस्टमर लुकअप म्हणून घेऊ टेबल. ओके. त्याच्यामध्ये मला कोणती प्रायमरी की और फॉरेन की हे कळतंय का? म्हणजे प्रायमरी की कोणती कळतंय का? नाही कळतंय. Customer. सगळे
अरे थांब ना जरा. 2 मिनिटं. तुला काय आयडेंटिटी दिसते का? इथं आपल्या टेबलमध्ये जाऊन बघायला लागते बरोबर. सो टेबल सिलेक्ट केल्यानंतर इथं प्रॉपर्टीज नावाचा ऑप्शन येतो दिसतं. प्रॉपर्टीजवर सिलेक्ट करतो. देन इथं की कॉलम म्हणून आहे दिसतं. की कॉलम त्याच्यावर ड्रॅग करतो. कोणता द्यायचा आपल्या की कॉलम? प्रोडक्ट की. कुठे गेला रे प्रोडक्ट की? सॉरी कस्टमर की आहे ना. कस्टमर टेबल आहे. प्रोडक्ट कसं येईल रे दादा? झोपलं काय? हा ठीक आहे. काय केलं मी? जस्ट कस्टमर कीला काय केलंय? की कॉलम देऊन टाकला. इथं आधार कार्ड सारखं आलं का काहीतरी बघा. म्हणजे काय झाली ती तुमची प्रायमरी की झाली. ओके काय आलं? कसं केलं? काय केलं? जस्ट मी टेबल सिलेक्ट करतो कोणताही. आता प्रोडक्ट लुकअप करतो. ओके काय केलं? प्रोडक्ट लुकअप सिलेक्ट केला. प्रॉपर्टीज मध्ये गेलो. इथं की कॉलम म्हणून आहे राईट. की कॉलम आहे त्याला काय सिलेक्ट करतो? प्रोडक्ट की सिलेक्ट करतो. ओके केली प्रोडक्ट की सिलेक्ट झालं. इथं आधार कार्ड आलं त्याचं. आलं की नाही? ओके आता बाकीचं काय ते तुम्ही बघून घ्या. बाकीचं इम्पॉर्टंट नाही, आपण यूज नाही करत मोस्ट ऑफ दी. फक्त एक की कॉलम लागतं कधी कधी. ओके काय आलं सगळ्यांना ऑनलाईन? Yes, sir. Yes, sir. गुड. ओके मॉडेलिंग झाली सगळ्यांची. मॉडेलिंग क्लिअर, पूर्ण क्लिअर. स्टार स्कीमा, स्नोफ्लेक स्कीमा, रिलेशनशिप, कार्डिनॅलिटी, क्रॉस फिल्टर डिटेक्शन, ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह रिलेशनशिप. 6 कन्सेप्ट आहेत आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. क्लिअर सगळ्यांना ऑनलाईन? Yes, sir. मॉडेलिंग मध्ये एवढंच घेतलं ना. ओके हा काय झालं? तुमचा एक टेबल आहे. ओके सेकंड व्ह्यू कोणता आपला? टेबल व्ह्यू आहे. ओके आता करतो मी टेरिटरी लुकअप मध्ये जातो राईट. टेरिटरी लुकअप गेल्यानंतर मी कंट्रीवर सिलेक्ट करतो. ओके आता कंट्रीवर सिलेक्ट केल्यानंतर त्याचा फॉर्मॅट काय येतो? टेक्स्ट मध्ये. हे तर ॲक्युरेट आहे, बट कंट्रीला नुसतं टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये ठेवणं बरोबर आहे का? नाही राईट. त्यासाठी इथं डेटा कॅटेगरी म्हणून एक ऑप्शन ओपन होत आहे बघा. डेटा कॅटेगरी राईट. जेव्हा डेटा कॅटेगरीला ड्रॅग करेल मी. ओके खाली ऑप्शन येतात बघा. ऍड्रेस, प्लेस, सिटी, कंट्री. कंट्रीला ॲज अ कंट्री म्हणून ऍक्ट झालं पाहिजे राईट. जस्ट सिलेक्ट करतो कंट्री. आला का इथं पृथ्वी तुमची? काहीतरी आलं कंट्री सारखंच, कंट्रीचं साईन. ओके डेटा कॅटेगरी कशासाठी यूज करतात? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यासाठी. ओके त्यासाठी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ओके आता कॉन्टिनेंट आहे माझे. कॉन्टिनेंट म्हणजे काय रे? खंड. बरोबर बरोबर ना. ओके कॉन्टिनेंट करू. कॉन्टिनेंटला सिलेक्ट करतो. आलं त्याचं पण काहीतरी. सगळ्यांचं पृथ्वीचं आहे ना कशासाठी. ओके आणि रिजनचं रिजन. ओके कुठे रिजन नसेल? रिजन नाही ह्याच्यात. नवीन अपडेट मध्ये कॉन्टिनेंटला रिजन म्हणून आलंय. दिसतंय का तुमच्यामध्ये? ऑनलाईन अपडेटेड असेल ना पॉवर BI. कॉन्टिनेंटला रिजन म्हणून आलं. हे कॉन्टिनेंट सिलेक्ट करत आलं. ठीक आहे आलं काहीतरी हे समथिंग. ओके अगेन रिपोर्ट व्ह्यू मध्ये जातो. ओके गेलो रिपोर्ट व्ह्यू मध्ये. इथं पेन्स आहेत राईट. आपले 3 पेन आहेत बरोबर. ओके इथं काहीतरी टेरिटरी लुकअप मध्ये कॉन्टिनेंट दिसतंय, कंट्री दिसतंय आणि रिजन दिसतंय. काहीतरी एक हेरार्की आहे राईट. फर्स्ट काय येईल? कॉन्टिनेंट, देन कंट्री, देन रिजन. बरोबर आहे का? कंटिनेंट, कंट्री अँड रिजन. एक एक हेरार्की क्रिएट करायला लागला आपल्यासाठी. त्यासाठी फर्स्ट काय असेल? कॉन्टिनेंट. कॉन्टिनेंटवर जेव्हा मी राईट क्लिक करेल इथं क्रिएट हेरार्की म्हणून एक ऑप्शन येतोय. दिसतंय? क्रिएट हेरार्की. क्रिएट हेरार्कीवर सिलेक्ट करतो. केलं. आता मला ह्याच्यामध्ये ऍड काय काय करायचं आहे? कंट्री अँड रिजन. ओके अगेन कंट्रीवर राईट क्लिक करतो. ऍड टू हेरार्की. बरोबर. कोणत्या हेरार्की मध्ये? कॉन्टिनेंट नावाच्या हेरार्की मध्ये केलं ऍड. अगेन काय ऍड करायचंय मला? रिजन. कशामध्ये ऍड करायचंय? कॉन्टिनेंट नावाच्या हेरार्की मध्ये.
ह्यांनी इझी काय होणार आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट ड्रॅग नाही करावं लागणार. कॉन्टिनेंट सेपरेट, कंट्री सेपरेट और रिजन सेपरेट. फक्त हेरारकी काय करायची, ड्रॅग करायची. कसं बघा आता. अरे व्हिज्युअल सुटे गेले. मी तर काहीतरी एक टेबल सिलेक्ट करतो. ओके, टेबल नाही, मॅट्रिक्स सिलेक्ट केलं. ओके, त्यामध्ये करतो मी हेरारकी देतो. हेरारकी सिलेक्ट केली, डायरेक्ट आली का युरोपमधली समथिंग काहीतरी त्याची हेरारकी आली असेल. युरोपमध्ये हे कंट्रीज आहे, कंट्रीजमध्ये काय आहे, फ्रान्समध्ये काय रिजन काय असेल ते, नसेल असेल असं. ओके, ही काय ती हेरारकी क्रिएट होती. ओके, जेव्हा मी आता काय करू, याच्यामध्ये ऑर्डर क्वांटिटी ड्रॅग करू. जस्ट ऑर्डर क्वांटिटी कशामध्ये, सेल्स फॅक्ट टेबल. ओके, काय करतो, जस्ट ड्रॅग करतो व्हॅल्यूज मध्ये. ओके, काय दिसते इथे ऑटोमॅटिक फर्स्ट काय दिसते व्हॅल्यू तुमची, कॉन्टिनेंटची व्हॅल्यू दिसती. त्याच्या अंडर कशी दिसते, कंट्रीची, आणि त्याच्या अंडर रिजनची. ओके, कळालं हेरारकी काय इम्पॉर्टंट आहे. एव्हरीवन ऑनलाईन कशी क्रिएट करायची कळालं. येस सर. ओके, ऑनलाईन क्लिअर आहे आजचं सगळं. डेटा मॉडेलिंग Yes, काय sir. इम्पॉर्टंट आहे, कशी वर्क होते, राईट. क्रॉस फिल्टर डिरेक्शन प्लस किती 7 लेक्चर झाले ना. उद्यापासून आय थिंक डॅक्स चालू होईल तुमचं. होतं इम्पॉर्टंट पॉइंट. सर याचं रेकॉर्डर लेक्चर आज हो, upload. आत्ताच अपलोड करतो, लगेच अपलोड करतो. ओके, ठीक आहे, ऑनलाईन जाऊ शकता तुम्ही. ओके, थांबूया आज आपण. फक्त लॅपटॉप ओपन करून ते मॉडेलिंग क्रिएट करा सगळ्यांनी. ऑनलाईन सगळ्यांना कळत आहे, फास्ट होत आहे का स्लो आहे, नो बरोबर सर. आहे, स्लो आहे सर, कळतंय. बरोबर आहे ना. कळतंय सर. बरोबर आहे. ओके, ठीक ठीक आहे, ऑनलाईन जाऊ शकता. अटेंडन्स झालेली तुमची. ओके, थँक्यू.